पावसाळ्यात रोड ट्रिप करायला सर्वांनाच आवडते. पण सध्या पुणे मुंबई जवळच्या सर्वच ठिकाणांवर खूप गर्दी आणि ट्रॅफिक झालं आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल सृजन बाय तृप्ती. त्यामुळे आजची रोड ट्रिप ही एका वेगळ्या रूटने करायची ठरवली. पुण्यावरून लोणावळा, कर्जत, कसारा मार्गे इगतपुरी आणि इगतपुरीहून सिन्नर, आळेफाटा, नारायणगाव टू रिटर्न पुणे असं करायचं ठरवलं आहे. हा रूट खूप सिनिक तर आहेच आहे, सोबत या रूटवर खूप सारे किल्ले, गड आणि घाटपटा पाहायला मिळतात. सकाळी ब्रेकफास्ट केला आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवेने कर्जतला जायला निघालो. हा भारतातला पहिला एक्सप्रेसवे असून 2002 पासून कार्यान्वित आहे. आजच्या ह्या रूटवर असे 4-5 टनेल तर नक्कीच लागतील. मळवली क्रॉस केल्यावर डाव्या साईडला विसापूर आणि लोहगड दिसतं. हा एक्सप्रेसवे सह्याद्रीतल्या बोरघाटातून जातो. हा ढगात हरवलेला नागपणी पॉइंट म्हणजेच ड्यूक न्यूज दिसत आहे. एक्सप्रेसवेवरून खोपोली एक्झिट घेऊन कर्जतकडे निघालो. कर्जतकडे जाताना रस्त्यावरून ही घाटातून जाणारी वंदे भारत ट्रेन दिसली. ही माथेरानची डोंगर रांग आहे. कर्जतचा वडापाव पण खूप फेमस आहे, तो पण तुम्ही इथे ट्राय करू शकता. हा कर्जत टू मसा रोड आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप दाट झाडं आणि भातशेती आहे. म्हसावरून खोपिवलीचा रस्ता पकडल्यावर थोड्या वेळाने लगेच सिद्धगड, अहोपे घाट, मच्छिंद्रगड आणि गोरखगड दिसायला लागतात. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे ट्विन फोर्ट्स. त्यानंतर हा जो वरती आहे तो अहोपे घाटातला परिसर आणि त्या खालोखाल आपल्याला इकडे जो दिसतोय तो आहे सिद्धगड. नारिवली गाव जवळ आलं की रस्त्यावरूनच मच्छिंद्रगड आणि गोरखगड दर्शन देतात. हा नारिवली टू खोपिवली रोड पण खूप सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडं आहेत. देहरी गावातून
मच्छिंद्रगड आणि गोरखगड अजून जवळून बघता येतात. आउपे घाटावरून हे दोन्ही गड असे दिसतात. गावाच्या अलीकडे थांबलो आहे आणि इथून आउपे घाट आणि दोन्ही गड स्पष्ट दिसत आहे. आउपे घाटाचा माथा हा ढगात हरवलेला आहे. आता पुढे नाणे घाट बघण्याची ओढ लागली होती. हातात कॅमेरा बघून शाळेतल्या मुलांनी इथे जल्लोष केला. वैशाखरे गाव जवळ येताच नाणे घाट दिसायला लागतो. हा आहे मोरुशीचा भैरवगड आणि इथे हा नानाचा अंगठा आणि इकडे ह्या ढगात हरवलेला जीवधन. घाटावरून नाणे घाट हा अनेकदा बघितला होता. आज कोकणातून बघण्याची इच्छाही पूर्ण झाली. वैशाखरेवरून कसारा घाटाकडे निघालो. रस्त्यामध्ये ही काळू नदी लागते. शिरोशी गावातून थोडं पुढे आलं की हरिश्चंद्रगडापासून ते आजोबा पर्वतापर्यंतची डोंगररांग दिसते. आणि इथेच मस्त चहाचा आस्वाद घेऊन पुढे निघालो. या रूटवरून जाताना कौलारू घरांचे खूप सारे पाडे लागतात. या तळ्याच्या काठी मस्त टेंट लावून मुक्काम करण्याचा विचार मनात येऊन गेला. आजच्या या रोड ट्रिपवर असं वाटत होतं की खूप दिवसांनी अशा झाडांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करत आहोत. कसारा घाट चढून गेल्यावर मस्त भजी आणि मॅगीचा आस्वाद घेतला. इगतपुरी क्रॉस केल्यावर समृद्धी महामार्ग लागला.
उजवीकडे कळसूबाई आणि AMK बघण्याचा खूप प्रयत्न केला, पण ढग असल्यामुळे काही दिसू शकलं नाही. इकडे डावीकडे कवनाई किल्ला दिसत आहे. हा मोरधन किल्ला आहे. मोरधनचा टनेल क्रॉस केला की समोर औंढा आणि पट्टा दिसायला लागतात. ही अंजनेरी पर्वतरांग असावी. सिन्नरला समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेऊन पुणे नाशिक रोडला लागलो. या रोड ट्रिपची सांगता एका सुंदर सूर्यास्ताने झाली. सूर्यास्ताने आकाशात भगवा रंग उधळला होता. ही रोड ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.